ह्याची घे इंटरव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कालियात्रम. नमस्कार कालियात्रम. नमस्कार. सोशल मीडियामध्ये तुमचा दबदबा वाढलेला आहे. दिवसागणिक तुमचे लाखोचे फॉलोअर्स वाढत आहेत आणि विषय एकच आहे, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीबद्दल, तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीबद्दल तुमच्या मनात एवढा राग का आहे, याचा प्रश्न भारत देशाला पडलेला आहे. त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. नाही, माझं मत म्हणजे तुम्ही म्हणले ती गोष्ट बरोबर आहे. आता राग म्हणा किंवा राग या गोष्टीनं वाढलाय का मी आजपर्यंत त्या ग्रामपंचायतच्या विरोधात किंवा कोणत्या गावाच्या कोणत्याच विरोधात गेलेलो नाही. माझा विषय असा पडला का ज्या दिवशी माझी मम्मी जन्माचा दाखला मागायसाठी ते ग्रामपंचायतला गेली होती, तर त्यांचं जे जन्माच्या दाखल्याची जे स्क्रिप्ट होती ते त्यांनी जी त्यांची जी फाईल होती पूर्ण ते फाईल ते पंचायत समितीला पाठवली आहे म्हणे, जे जुना रेकॉर्ड. ओके. तर विषय असा झाला का मी म्हणलं जुना रेकॉर्ड आहे तर आम्ही याच्या पहिले डॉक्युमेंट्स अप्रुव्हल मागितले होते, म्हणजे दिले होते ग्रामपंचायतला. ग्रामपंचायतला दिलेच्या बादमध्ये त्यांनी त्यावेळेस व्हेरिफिकेशन नव्हतं केलं का डॉक्युमेंटची पडताळणी नाही केली आईच्या. का नाही केली त्यावेळी? आता ते त्यांना टाइम भेटला नाही का नाही घेतली, त्या अर्जाकडे त्यांनी लक्षच नाही दिलं. म्हणजे त्यांनी टाळाटाळ केली असं म्हणायचं. म्हणून तर मी त्या विषयावर मग मी माझ्या स्वतःवरून माझा सोशल मीडिया हँडल आहे, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणं चालू केलं. बरोबर. त्यानंतर पेपरला न्यूज आली. पेपरला न्यूज आल्याच्या बाद मी तो व्हिडिओ चांगला माझा व्हायरल गेला. बरोबर बरोबर. तर ते 4 लोकांना माहीत झालं माझ्या गावामध्ये हे प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझ्या एका व्हिडिओमुळे त्या गावातल्या लोकांना माहीत झालं का जर या पोराच्या आईले जन्माचा दाखला मागायला गेली त्याला अडचण आली आहे, त्या बाईला अडचण आली, म्हणजे आईला माझ्या अडचण आली, बा तशी अडचण बाकीच्या गावातल्या कोणालाच नाही आली पाहिजे, हा म्हणण्याचा उद्देश होता. म्हणून मला चिडचिड पैदा झाली. म्हणजे तुम्ही समाजाच्या दृष्टिकोनातनं तो व्हिडिओ की सगळ्यांनाच फायदा होऊ दे या अर्थाने तुम्ही टाकला. म्हणजे फक्त घरचा विचार न करता तुम्ही सगळ्या समाजाचा विचार करताय त्या अर्थाने. काय अजून काय म्हणजे ग्रामपंचायत तुमच्याच बाबतीत तसं वागते का गावच्या सगळ्या बाबतीत तशीच आहे उदासीन? नाही, माझा तो कसा मुद्दा होता, माझ्या गावात बराच विकास बाकी आहे. म्हणजे कोणता पकडून घ्या, नाल्या साफ. माहीत होतं का माझ्या गावची नाली कवा साफ करायची, त्यावेळेस पावसाळ्यामध्येच फक्त माहित होतं का नाल्या जाम आहे. तोपर्यंत आमचा सरपंच म्हणा, बाबू म्हणा, ग्रामपंचायतचे कोणतेच कर्मचारी त्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. जेव्हा बारीक चालू होते, लोकांच्या घरात पाणी जातं, गावातले ग्रामपंचायत म्हणजे गावातले लोक ते ग्रामपंचायतवर जाऊन ओरडाओरडी करतात. म्हणजे तुम्ही असा आरोप करताय ठामपणे की ग्रामपंचायत पैसे खाते, असा ठामपणे तुमचा आरोप आहे का? मी कन्फर्म, मी शुअर. जो निधी ग्रामपंचायतीला येतो त्याचा वापर सामान्य लोकांसाठी होत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? परफेक्ट, 100%. मग काय केलं पाहिजे ग्रामपंचायतीने आणि लोकांनी काय केलं पाहिजे? माझ्या मतानं जर चालत असणार ना, तर माझं मत असं आहे का भाऊ, तुम्ही जे येत आहे काम, आपल्याला निधी येत आहे जो कोणत्या कामाचा, त्या कामाचा पुरेपूर वापर नाही केला तरी चालणार, पण जेवढा येते त्या पैशामध्ये तरी काम पूर्ण करा. वाचलेले पैसे तुम्ही खाऊ शकता, मला त्या गोष्टीत मला मनाई नाही, पण तुम्ही काम कम्प्लीट करा. एक तर कसं, त्या जिल्हा परिषद शाळा झाली आमच्या गावची, तिची इमारत अशी तुटून भंगार झाली आहे. बरोबर. एकाच म्हणजे बिल्डिंग मध्ये 4-5 खोल्या काढल्या आणि त्या येतच कोंबडे बकऱ्यासारखे ते पोरांले भरले. आता मी त्या शाळेत आजपर्यंत ते फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टले आमच्या गावातले म्हणजे जे शिक्षक लोक आहे किंवा जे गावातले गावकरी लोक आहेत ज्यांचे मुलं बाळ शिकतात, आता तसं म्हणलं तर आमच्या सरपंचाचे बी पोरं बी त्या शाळेत शिकतात. फक्त विषय कसा आहे का हे जाऊन एकदा तरी विजिट, त्यांच्याच पोरगं तिथं शिकत असताना हे लोक लक्ष देऊ शकत नाही. जर यांच्या आता बाप सरपंच असल्यावर पोराकडे लक्ष ठेवायला पाहिजे त्यांनी. बरोबर. का शाळेतले पोरं, माझ्याच पोराला प्रॉब्लेम आहे का बाकीच्या पोरांना पण आहे, त्यांचं खाऊ चेक करायला पाहिजे, पोराला खेळायला भेटतं का नाही, म्हणजे खेळायचं किट पण येते शाळेत. बरोबर. खेळण्याची ते किट बी देऊ शकले नाही ते ग्रामपंचायतवाले. लोकांचं असं म्हणणं आहे, आता आम्ही पण तुमच्या बोलण्यावरनं सर्वे केला, लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही विरोधी जे तिथली गावातले राजकीय पक्ष आहेत, बरोबर, त्यांच्या फायद्यासाठी तुम्ही, असं लोकांचा आरोप आहे. नाही, म्हणजे तिथल्या सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, माझं मत कसं आहे का मी पॉलिटिशियन, मला तर अशा दलदल वाटते, आजपर्यंत कोणाचं गलत केलेलं नाही. तर तुम्ही हा विचार करा का मी ह्या गावकऱ्यांचा गलत करणार नाही. हाच मुद्दा आमच्याकडे एक उपस्थित झाला होता की कालियात्रम नावाचा व्यक्ती हा
स्वतःच्या स्वार्थासाठी ग्रामपंचायतीमध्ये जातो, आपल्या घरापर्यंत रस्ता करतो, आपल्या घराच्या बाजूला लाईटचा खांब बसवतो, हे तुमचा वैयक्तिक फायदा आहे का नाही? आता त्यांच्या नजरेमध्ये मी विलन आहो, मी मान्य करतो ना ह्या गोष्टीसाठी, पण मी का घेतलं? कारण की भाऊ मी टॅक्स भरत आहो ना, बरोबर ना? तर टॅक्स मी ग्रामपंचायतीला देणार, टायमावर एक बी थकीत नाही माझा, इलेक्ट्रिक बिल भरतो, तर मला ह्या गोष्टी पाहिजे ना. म्हणजे तुम्ही कर सगळे भरता, पाणीपट्टी, त्याच्या बदल्यात तुम्हाला त्या उपयोगी विशेष पाहिजे असं नाही. तुमचं म्हणणं आहे. पण माझंच म्हणून नाही, गावातल्या जनतेला बी ती गोष्ट माहित पाहिजे का मला ग्रामपंचायत कोणती कोणती सवलत घेते आणि कोणत्या कोणत्या भरोश्यासाठी मी टॅक्स भरत आहो. बरं. मी रोड टॅक्स भरत आहो, इलेक्ट्रिक बिल भरत आहो, बरोबर. घराची कर आकारणी भरत आहो, पाणीपट्टी कर भरत आहो, तर मला भाऊ तुम्ही तेवढ्या सुविधा द्या ना. हा मी एकट्याचाच मत नाही, गावातल्या लोकांना बी ग्रामपंचायतीला ती मागणी करायला पाहिजे, बरं. असा माझा मत आहे. लोकांच्या प्रतिक्रिया मिळतात आम्हाला की कालियात्रम हा गेले 5.5 वर्ष गावापासून दूर आहे. बरोबर. जर तो गावातच नाही तर त्याला गावचे प्रॉब्लेम कसे माहीत, आणि तो हुंट्यावरून शेळ्या हाकतो असं लोकांचं म्हणणं आहे. बरोबर. पण तुम्ही चांगलं करताय, गावाबद्दल बोलताय, चांगलं करताय, पण लोकांचं असं म्हणणं आहे की हाला इथं येऊन का नाही करत आहे, मग बोलत आहे. नाही नाही त्याच्याबद्दल जरा सांगा आमच्या प्रेक्षकांना. नाही, मी कसं आहे, गाव सोडला याचा अर्थ असा नाही का मला बी रोज मजुरी कमवायला लागणार. आता मी जर कमवणार नाही तर मी घर चालवणार नाही, साधा प्रश्न आहे हा. आता मी बाहेर काम करतो याचा अर्थ असा नाही का मी गावाला जात नाही. मी वर्षातून 5 ते 6 वेळा गावाला जातो, पण त्यावेळेस माहीत पडते का मी जिथं काम करतो तिथला एरिया आणि माझ्या गावाचा एरिया, मी अशा काही ठिकाणी काम करतो का त्या एरियात मला पण माहित आहे का गाव कसा कसा सुधरू शकते. मी त्या डिपार्टमेंटमध्ये पण काम केलंय, पण माझा गाव बी सुधरू शकते. माझ्या गावात जास्त करणं काही नाही, कचरा कुंडी, नाली साफ करणे, प्रत्येक जे अतिक्रमण हटणे. हाच प्रश्न विचारणार होतो, नक्की तुम्हाला ग्रामपंचायतीकडनं मागणी. आपल्या ग्रामपंचायतीने सर्वात पहिलं गावासाठी काय केलं पाहिजे? सकाळी घंटागाडी अख्ख्या गावात फिरली पाहिजे, ओला कचरा आणि सुक्या कचऱ्यासाठी. सेकंड, जो आठवडी बाजार भरते आपल्या गावचा, त्या आठवडी बाजाराचा विल्हेवाट लागला पाहिजे. म्हणजे जो चौकामध्ये लागते त्याच्यामुळे ट्रॅफिकला बी प्रॉब्लेम नाही आला पाहिजे किंवा आपल्या गावकऱ्यांना पण प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. कारण नेक्स्ट त्याच्या बादमध्ये गावातील नाल्या, घन कचरा, जो सांडपाण्याचा जो पाणी जिथं साचते त्या पाण्याचा निर्णय लवकर लागला पाहिजे. दुसरा मुद्दा इलेक्ट्रिकचा. इलेक्ट्रिक कसं आहे, आपल्याला इलेक्ट्रिक हे 24 तास पाहिजे आपल्याला. कारण की आजकालचा जो लहान मुलगा राहो किंवा मोठा माणूस राहो, त्यांना पंख्याची सवय झाली आहे. तर त्या गोष्टी, आणि MSCB तर आपल्या गावातच आहे, असातला काही विषयच नाही. हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर आणि जो गावातला जो सौंदर्यकरण मध्ये आपण जो कमान राहते, माझ्या गावात कमानला बनवू शकली माझी ग्रामपंचायत. स्वागत कमान म्हणतात. हो. येणार आमच्या गावात येणारा मार्ग म्हणजे गाव आमचा सेंटर आहे. टुरिस्ट बी येणार ताडोब्याला, जो कोलारा गेट, जो ताडोबा गेट बनला आहे, त्याच्यामुळे आमच्या गावाला डेव्हलप आलाय. म्हणजे कसं का जे तिथले टुरिस्ट आणून नेणं करणारे आहेत, जे गाडी ड्रायव्हर म्हणा, कोणी कर्मचारी, ते येऊन सण आमच्या गावात पंचरची दुकान आहे. म्हणजे टोटल तुम्ही किराणा म्हणा किंवा पंचरची दुकान म्हणा, नाश्त्याचं, जेवणाचं टोटल आमच्या गावाला भेटतं. कारण की हॉटेल बरेच आहे. तर भाऊ, बाहेरचे लोक येऊन आपल्या याच्यात, आपला गाव डेव्हलप दिसला पाहिजे. 4 लोक आपल्या गावात येते, तर त्या सुधारणा जर गावात दिसणार नाही तर गाडी चिखलात पार्क करणार का कुठं पार्क करणार, तो बी माणूस तिथं विचार करणार ना. सगळ्यांचं असं म्हणणं असतं, जन्म व्हावा शिवाजी महाराजांचा तो शेजारच्या घरात, आपल्या घरात नाही. जर भविष्यात तुम्हाला राजकारणात उतरण्याची संधी मिळाली, तुम्ही राजकारणात उतरून स्वतः आपल्या घरातली, आपल्या गावातली घाण साफ करणार का? माझा मुद्दा असा आहे की मी जर हा पॉलिटिशियनमध्ये पाऊल घेतला तर माझा निर्णय असा राहील का मी 24 तास लोकांसाठी अवेलेबल राहील. म्हणजे इच्छा आहे तुमची राजकारणात उतरण्याची? नाही, इच्छा मला जागृत करून घ्यायची आहे. कारण की जर माझा गाव कोणी सुधरवू शकणार नसणार तर मी सुधरवायला तयार आहोत. ओके. आणि मी खोटी आश्वासन नाही म्हणून असं देणार नाही. बरं, तेच आश्वासनात सांगतोय, जर तुम्ही आता निर्णयच घेतलाय भविष्यामध्ये उतरण्याचा राजकारण, हो, पहिला अजेंडा तुमचा काय असणार? म्हणजे पहिला तुम्ही सामान्य माणसाला आश्वासनं काय देणार? 10 आश्वासनं फक्त सांगा की ह्यानं तुम्हाला लोक मत दिली पाहिजेत. मी सर्वात पहिले गावकरी लोकांसाठी
24 तास अवेलेबल राहणार. त्यानंतर जो कोणता बी कागदपत्र काही लागणार ग्रामपंचायतमधून तुम्हाला, त्या ठिकाणी एक ग्रामपंचायतून तुरंत फोन आला किंवा मी हजर असणार त्या टायमात, ग्रामपंचायतच्या वेळेत तुरंत सिग्नेचर होऊन जाणार, डॉक्युमेंट्स क्लिअर होऊन जाणार. त्यानंतर गावाची हर एक समस्या ते त्या ऑन द स्पॉट जाऊन सने मी इन्क्वायरी करणार. उदाहरणार्थ लाईट कनेक्शन गावाला भेटत नाही, अंधाऱ्या रात्री लाईट गेली, तुम्हाला रात्री 2 वाजता फोन आला, तुम्ही काय करणार? मी तुरंत त्या ठिकाणी जाणार, त्या गोष्टीची इन्क्वायरी काढणार. इन्क्वायरी काढल्याच्या बादमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह का नाही होत आहे त्या गोष्टीसाठी त्या ऑफिसरला विचारणार, MFCBच्या, दादा आमच्या घरचं आमच्या गावचं लाईट गेलेलं आहे, ते मला तुरंत पाहिजे. कारण की परेशानी ही माझी एकट्याची नाही, माझ्या अख्ख्या गावाची परेशानी आहे. बरोबर बरोबर. त्यानंतर मी असा विचार केला आहे का गावासाठी जो मार्ग बनले आहेत गाव सुधारवण्याचे, आता कचऱ्याचं म्हणा, वॉल कंपाऊंडचं म्हणा, झाडाच्या कुंड्या म्हणा, झाडं ग्रामपंचायत एवढे लावू शकत नाही माझी, कारण की माझ्या ग्रामपंचायतले निधी बराच आहे, पण निधीचा सदुपयोग होत नाही. म्हणजे भरपूर निधी मिळतो, काही ठराविक लोकच निधी खातात आणि गाव आहे तसं परत आहे. असं मी गेले ह्या पंचवार्षिक, हे चालू पंचवार्षिक मध्ये आता 4 वर्ष पाहिलं. 4 वर्षामध्ये ऑलरेडी माझ्या गावात जुन्या ज्या सरपंच होते त्यांनी 75% काम केलं होतं. पण कसं आहे, आता ते काम झालंय ऑलरेडी, गाव रस्ते बिस्ते एकदम बरोबर आहे. तर या चालू जो आता पदावर आहे त्या पदाधिकाऱ्यांना मेन विषय त्या गोष्टीचा फायदा घेतलाय. चांगल्या रोडले फोडला, तिथं नालीचं पाईपलाईन घातलं, म्हणजे पाईपलाईन घातली नळाची, ते रस्त्यावर फक्त चुना मारल्यासारखा सिमेंट मारलाय. आता गड्डे चांगल्या रोडले फोडून तुम्ही पाईपलाईन घातली, तर भाऊ त्याला व्यवस्थित तर पॅक करा. आश्वासनं तर तुम्ही आता दिलेली आहेत, जर ती आश्वासनं पूर्ण नाही झाली, म्हणजे पूर्ण नाही झाली, तर गावकऱ्या तुम्ही काय जबाब देणार? म्हणजे नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत ते म्हटले होते की मी जर नाही काही करू शकलो तर मी चौकात उभं राहतो, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मंजूर आहे. तुम्ही अशी स्टँड घेणार का गावासाठी? मी तर माझ्याचं जर जे गावाच्या विकासासाठी जे केलेले वादे आहे ते जर पूर्ण नाही झाले, तुमच्या समोर तिथं जिथं ठेवाल तिथं उभं राहणार. तुरंत तुम्ही म्हणाल ते होणार, तुमच्या मनोशान होणार. राजीनामा तुरंत किंवा नोकरी तुरंत सोडून देणार, जे पोस्ट आहे ते तुरंत सोडून देणार. ओके. आता आणखी तुमची जे समस्या आहे, तुम्ही स्वतः निर्णय घ्या का तुम्हाला नेमका योग्य व्यक्ती कोण पाहिजे आणि कसा निवडायचा आहे, ते तुमचा प्रश्न आहे.